जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी कर्माच्या विज्ञानाविषयी काही बोलणार आहोत. कर्म कशा प्रकारे बांधलं जातं, कसे कसे प्रसंग येतात, माणूस कशा पद्धतीने आपले भाव करतो आणि कर्म बांधली जातात, आणि जेव्हा त्याचा परिणाम येतो तेव्हा कळतच नाही की कशाचं हे फळ मिळत आहे म्हणून, पण ते भोगावं तर लागणारच असतं. खूप सुंदर ऐतिहासिक, धार्मिक, ऐतिहासिक गोष्टी आहेत. कथानुयोगात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येतात. खास करून मागच्या जन्मात, या जन्मात कशी कशी कर्म बांधली जातात, त्यांचं काय काय फळ आलं. जैन कथानुयोगात खूप छान सुंदर प्रसंग आहेत. खूप चांगला किस्सा भगवान श्री पार्श्वनाथांच्या जीवनातला आहे. त्यांच्या मोठ्या बंधू समवेत 10 जन्मापासूनचं वैर चालत आलं होतं. 10 जन्मांपासूनचं. पार्श्वनाथ खरं म्हणजे 23वे तीर्थंकर होते आणि त्यांच्या 10 जन्मांआधीची गोष्ट होती. ते राजकुमार होते आणि त्यांचे मोठे बंधू कमठ तेही राजकुमार होते. दोन्ही भावंडांमध्ये खूप प्रेम होतं, पण दोघांची प्रकृती भिन्न होती. ज्येष्ठ बंधू खूपच तापट होते. बापाची गादी मिळणारच आहे हे त्यांच्या डोक्यात आधीपासूनच होतं, म्हणून तो मनमानी करायचा, प्रजेवर जुलूम करायचा. आणि त्याच वेळी दुसरीकडे तो कनिष्ठ बंधू, जो पार्श्वनाथांचा 10वा अवतार होता, तो अगदी शांत, सात्विक, भक्तिशाली, साधू संतांच्या मागे बसून कथा ऐकणारा. महिने ते घराबाहेर असायचे, उपवनांमध्ये साधू संतांच्या सानिध्यात राहायचे आणि आपलं सात्विक जीवन जगायचे. दोघांची प्रवृत्ती ही अगदी एक्स्ट्रीम भिन्न होती. आता दोन्ही बंधूंचे विवाह झाले होते. छोटा भाऊ पार्श्वनाथ, त्याची पत्नी खूपच सुंदर होती. सगळ्या राज्यात त्यांच्यासारखी सुंदर स्त्री कुणाचीच नव्हती. पण हे तर वैरागी प्रवृत्तीचे होते. त्यांना आपल्या पत्नीप्रती काही मोह नव्हता. ते तर अनेक महिने बाहेर राहायचे, साधू संतांच्या मागे मागे फिरायचे. दुसरीकडे मोठा भाऊ कमठ, तो तर खूप विषयविकारी होता आणि सगळ्या बाजूंनी त्यांनी मर्यादा ओलांडली होती. एकदा त्याचं लक्ष आपल्या छोट्या भावाच्या पत्नीवर गेलं आणि त्याची नजर फिरली. कसंही करून त्याने आपल्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आणि वाईट मार्गावर ते दोघंही निघाले. इकडे धाकट्या भावाला तर काही कल्पनाच नव्हती की आपला मोठा भाऊ आणि आपली पत्नी अशा प्रकारे मजा मारतायत. आणि एके दिवशी अचानक पार्श्वनाथ आपल्या घरी आले महालात. तेव्हा त्यांनी रंगेहात दोघांना पकडलं. खूप क्रोध आला होता त्यांना. आपल्या पत्नीने विश्वासघात केला, मोठ्या भावाने विश्वासघात केला, याचा त्यांना खूप संताप आला. काहीही न बोलता ते सरळ आपले पिता, जे राजगादीवर होते, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी तक्रार केली की मला न्याय मिळावा. माझ्या मोठ्या भावाने माझ्या पत्नीशी गैरवर्तन केलंय, व्यभिचार केलाय, मला याचा न्याय हवाच आहे.
महाराज खूपच निष्पक्षपाती होते. त्यांचा मोठा मुलगा गादीवर बसणार होता म्हणून काय झालं, अशा गुन्ह्यासाठी त्याला ते कधीच माफ करू शकत नव्हते. त्वरित त्यांनी मोठ्या मुलाला राजगादीपासून त्यांनी बेदखल करून टाकलं, हकलून दिलं, हकालपट्टी करून टाकली आणि कधीच राज्यात पाऊल टाकायचं नाही असा हुकूम दिला. इकडे राजाचा आदेश पोहोचताच कमठ मोठा भाऊ तर काहीच करू शकत नव्हता. चुपचाप खाली मान घालून निघून गेला राज्याच्या बाहेर. पण मनातून असा सूड भावनेने पेटला. आपल्या छोट्या भावाबद्दल त्याच्या मनात असं हाडवैर निर्माण झालं. खूप मोठं शत्रुत्व पत्करलं त्याने. आता काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. आत्महत्या करू, हे करू, ते करू, काय करू, खूप काही मनात त्याच्या चाललं होतं. तेवढ्यात तिथून एक तपस्वी लोकांचा घोळका तिथून चालला होता. तो त्यांच्यामध्ये सामील झाला. त्यांनी त्याला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतलं आणि तपश्चर्येच्या मार्गावर त्याला चालायला लावलं. याने खूप तपश्चर्या सुरू केली आणि मनात निश्चय केला, निर्धार केला की माझ्या तपश्चर्येचं जे काही फळ मिळेल त्या फळाचा मी माझ्या धाकट्या भावाचा सूड घेण्यासाठी उपयोग करणार आहे. आणि वैर खूप जास्त होतं त्याच्या मनात. आणि असं करत तपश्चर्या करत त्याचं निधन झालं आणि तो देवगतीला प्राप्त झाला. इकडे या छोट्या भावाने खूप भक्ती पूजा वगैरे करून मग तेही देवगतीला प्राप्त झाले. अशा पद्धतीने दोघांचे जन्म चालूच राहिले, होतच राहिले. 10 जन्म झाले, चालत राहिले. यात कित्येक पण 10ही जन्मात मोठा भाऊ लहान भावाला हैराण करत राहिला आणि छोटा भाऊ सात्विकतेने मग पुढची प्रगती करत पुढचे मनुष्य जन्म घेत राहिला. तर दुसरीकडे हा अजगर बनून आपल्या भावाच्या तपस्येचा भंग करायचा किंवा कधी सिंह होऊन भावाला हल्ला करून मारून टाकायचा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तो प्रत्येक जन्मात काही ना काही करून सुडाची वसुली करायचा. जेव्हा भगवान पार्श्वनाथांचा अंतिम अवतार होता त्याच्या आधीच्या जन्मात म्हणजे 9व्या अवतारात पार्श्वनाथ राजकुमार होते आणि हा तपस्वी होता. मोठा भाऊ तपस्वी होता, खूप तपश्चर्या करायचा, खूप तामसी होता. खूप तपश्चर्या करतात ना, अज्ञानात तप खूप करतात ना, तेव्हा त्याचं फळ मिळताना काय होतं, क्रोध मान जबरदस्त वाढत जातं. खूप क्रोध येतो. अज्ञानातीत केलेल्या तपाचा परिणाम तपस्वी लोकांवर काय होतो तर ते जबरदस्त क्रोधी बनतात. तर हे खूप क्रोधी होते आणि मानी होते, अहंकारी होते. ते जिथे जायचे तिथे ते घर चालवून टाकायचे, लाकडं जाळायचे. एकदा त्यांनी खूप मोठा यज्ञ केला तपश्चर्येमध्ये. यात त्यांनी लाकडं जाळली. तेव्हा त्यात एक साप होता. सापाची मादी होती, तिची काही पिल्लं. तर लाकडं जळायला लागली तेव्हा आत लाकडाच्या आत साप आणि त्याची मादी अडकली होती. आणि जसं ते जळायला लागलं, खूप मोठं लाकूड होतं. जशी आग भडकली ते आतल्या आत ते साप बेशुद्ध पडले. मरायची पाळी आली. तिथून पार्श्वनाथ चालले होते तेव्हा त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं, अवधी ज्ञानाने, की अरे यात तर साप आणि त्याची मादी मरणार आहेत. आता त्यांना सहन झालं नाही. लगेच धावत गेले.
ती लाकडं फोडून त्यांनी त्यातून दोघांना बाहेर काढलं, त्यांना पाणी प्यायला दिलं, पाजलं आणि त्यांच्या कानामध्ये नवकार मंत्र वदले. वितरागतेने, अत्यंत करुणाभावनेने त्यांच्याजवळ जाऊन कानात मंत्र उच्चारले. लोकांना असं वाटतं की साप म्हणजे या सर्पयोनीतल्यांना कान नसतात, पण नाही, असतात. फक्त असं छोटं एक छिद्र असतं. एक्सटर्नल इयर नसतात, पण इनर इयर, अंतर्कर्ण असतात, छिद्र असतात फक्त कानाच्या ऐवजी. सगळं ऐकू शकतात ते. तर ते मंत्र ऐकता ऐकता भगवानांच्या मुखकमलातून बाहेर पडलेले करुणायुक्त मंत्र ऐकत ऐकत त्यांचा देह विलय झाला आणि त्यांना सद्गती मिळाली. सर्पयोनीमधून ते देव बनले, नागदेव आणि नागदेवी झाले आणि देवगतीमध्ये विराजमान झाले. इकडे पुढचा जन्म पार्श्वनाथ भगवानांचा शेवटचा जन्म होता आणि ते तीर्थंकराच्या रूपात जन्माला आले. तर दुसरीकडे अशी खूप खूप तपश्चर्या केल्याने, अज्ञानतेपणाने तप केल्याने तापस मोठा भाऊही देवगतीतच गेला होता आणि भगवान पार्श्वनाथ तर आपल्या साधनेत आपलं कर्म संपवून केवल ज्ञानाच्या मागे लागले होते आणि दीक्षा घेऊन बाहेर पडले होते जंगलामध्ये आणि कायम आत्मध्यानच करत असायचे. आणि एकदा ते आपल्या काउसर्ग मुद्रेत उभे होते, संपूर्ण आत्मध्यानात असे मग्न होते. तेवढ्यात वरून हा कमठ जो दहा जन्मापासून वैर बाळगून होता, तो फिरत होता, तिथून देवगतीमध्ये होता म्हणून वरून फिरत होता. आणि आपल्या विमानातून अचानकच त्या कमठ देवाचे त्याचे परमाणू सगळे चेंज झाले. त्याचं रक्त उसळलं. मारू कापू, कुठे माझा शत्रू, कुठे माझा शत्रू, असे परमाणू आतून असे तडतडायला लागले. विमान तिथेच थांबलं. खाली बघितलं तर पार्श्वनाथ भगवान ते ध्यानमग्न खोल ध्यानात बुडाले होते. साऱ्या विश्वापासून विरक्त झाले होते. पण याला आपल्या मागच्या जन्मामध्ये जे वैर बांधलं होतं तेच त्याला इकडे खेचून घेऊन आलं. सुडाग्नी. तिकडे पाहिलं तेव्हा त्याला खूप मागच्या जन्मातलं सगळं त्याला आठवलं. देवगतीमध्ये होतं ना. मग त्यांनी अत्यंत क्रोधात येऊन वरून भगवान पार्श्वनाथांना त्रास द्यायला सुरुवात केला. मोठमोठे दगड धोंडे मारायला लागले. मुसळधार पाऊस पडला. धो पाणी वाहिलं. भगवानांवर वरून वर्षाव केला त्याने. मोठमोठे दगड मारायला लागला. भगवंतावर इतका सगळ्याचा वर्षाव सुरू झाला. तेव्हा दुसरीकडे नागदेव आणि नागदेवी, ज्यांचं या जन्मात नाव होतं धरणेंद्र देव आणि पद्मावती देवी, देवगतीत विराजमान होते. त्यांचं सिंहासन टकमकायला लागलं. सिंहासन अचानक डोलायला लागलं. तेव्हा त्यांनी ध्यानातून बघितलं, आपल्या अवधीत ज्ञानातून बघितलं काय घडतंय ते. बघतात तर काय, आपले भगवान पार्श्वनाथ मोठ्या संकटात सापडले आहे. त्यांचा जीव धोक्यामध्ये. खरं तर तीर्थंकरांना कुठलाच धोका नसतो, पण या देवलोकांना तर खूप दुःख झालं आणि त्वरित तिथूनच धावत ते पोचले भगवानांच्या समीप. आणि धरणेंद्र देवांनी मोठा नागाचा फणा काढून भगवानांच्या डोक्यावर छत्र धरून ते उभे राहिले आणि खालून पद्मावती देवींनी कमळाचं फूल बनवून भगवंतांना वरती उचललं त्या आधारावर.
भगवानांवर जी वर्षा होत होती पाण्याची ती वरपर्यंत आली होती आणि थोडा विलंब झाला असता तर पाणी त्या नाकावरून वाहिलं असतं. पण निसर्गाचाही एक नियम असतो. भगवानांचं असं कर्म नव्हतं की त्यांचं असं अपघाती मरण व्हावं किंवा कोणी त्यांना मारेल आणि ते मरतील असं नव्हतं त्यांचं कर्म. त्यांचं निर्वाण निश्चित होतं आणि संपूर्ण ज्ञानामध्ये, केवल ज्ञानामध्ये राहूनच त्यांचं निर्वाण होतं. म्हणजे अशी कर्म नव्हतीच त्यांची अशा मृत्यूची. आणि भगवान त्याच मुद्रेत होते, वितराग मुद्रेत ध्यानमग्न होते. त्यांची वितरागता बघा. धरणेंद्र देव आणि पद्मावती देवी दोघेही त्यांना सहाय्य करतात आणि त्यांचा जीव वाचवतात. आणि तरीही त्यांच्या बाबतीत त्यांच्यात किंचित मात्रही प्रेम उत्पन्न होत नाही, उपकारी भावनाही उत्पन्न होत नाही. वितराग भाव, फक्त वितराग भाव असतात. आणि दुसरीकडे कमट एवढी संकटं आणत असतो, मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही भगवान पार्श्वनाथांना कमठ देवाप्रती किंचित मात्र द्वेष वाटत नव्हता, भाव वाटला नाही. त्याच्यावरही तेवढीच वितरागता, जेवढी वितरागता देवदेवींप्रती होती. वाचवलं ज्यांनी त्यांच्यासाठी तेच भाव होते, वितराग भाव, करुणाभाव आहेत. आणि ज्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याप्रतीही तसाच भाव होता. असं प्रेम आणि द्वेषाच्या पार झालेले वितराग भगवान पार्श्वनाथ. धन्य आहे त्यांची वितरागता आणि धन्य ते वितरागी. वितरागी तर खूप खूप तीर्थंकर झाले, बरेच होई शकतील, पण असं उदाहरण मिळणं, अशी वितरागता उघड्या डोळ्यांनी सहज बघू शकतो, अशी पार्श्वनाथ भगवानांच्या जीवनातच दिसू शकते. दोन्ही ॲट अ टाईम प्रेम आणि द्वेषाचं एक्स्ट्रीम निमित्त त्यांच्या समोर येतं, तरीही दोघांप्रती ते समान वितरागी राहतात. दोघांच्याबद्दल त्यांचा एकच भाव असतो, करुणाभाव. तुम्ही मोक्ष मिळवा, तोच भाव असतो. म्हणजे बघा, रागद्वेषाने कशा प्रकारे कर्म बांधली जातात, वैर बांधलं जातं. एका छोट्याशा चुकीचा किती मोठा परिणाम घडतो, 10 जन्मांपर्यंत भोगावा लागतो. तर विचार करा, आपण आपल्या जीवनात कित्येक असे रागद्वेष करत असतो, कित्येकांशी वैर बांधतो आणि मग त्याचं फळ येऊन उभं राहतं, तेव्हा त्याचा काय परिणाम होतो त्याविषयी आपण विचारच करत नाही. म्हणून वैर बांधणं, शत्रुत्व ही खूप वाईट गोष्ट आहे. काहीही हो, कोणाशीही वैर बांधू नका. आपलं काहीही लुटून न्यायचं असेल तर लुटू देत, सोडून द्यायचं असेल तर सोडून द्या, पण कोणाशीही वैर बांधू नका. कारण आज इथे तुम्हाला जे काही थोडंसं सोडावं लागतं त्याची किंमत जास्त नाही आहे, पण तीच किंमत जेव्हा जन्मोजन्मी तुमच्याशी वैरामुळे बांधली जाऊन वसूल केली जाईल ती फार भयंकर असेल. म्हणून त्या बाबतीत आपलं मन मोठं करा आणि कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. आजकाल कलियुगात बघा, अगदी जाता कोणाशीही वैर बांधलं जातं, टकराव होतो. टकराव झाल्याने शत्रुत्वाची वेळ येते. कित्येक लोक बघा, रेल्वे प्लॅटफॉर्मवर ट्रेनमधून उतरतात, आम्हालाशी किती भांडण करतात पैशावरून. जास्त घेतो, मागतोय, माझं हे करतोय, ते करतोय, माझं सामान नीट नाही उचललं, असं करून त्याच्याशी इतकं भांडण करायला लागतात. इतकंच नाही तर अगदी शिवीगाळसुद्धा करतात. म्हणजे तो एक हमाल त्याचा स्तर, आध्यात्मिक स्तर किती मोठा असणार, आणखी काही जास्त नसणार.
मग तोही तिथे तुमच्याशी खूप भांडण करतो आणि वैर बांधतो. या जन्मात तर सुडाने वसुली करेल किंवा नाही माहीत नाही, पण पुढच्या जन्मात तो नक्कीच वसुली करेल. म्हणून जिथे कुठे तुम्ही जाल तिथे भांडण टाळायचं. भांडण म्हणजे कुणाशी भांडण म्हणजे त्यांच्याशी शत्रुत्व पत्करणं. त्यातून सुटका नाही होणार. म्हणून टकराव टाळा. आतून मनातून निश्चय करायचा मला कोणाशीही भांडायचं नाही आहे. तेव्हा तुमच्या आतूनच मार्ग सापडेल त्यातून सुटण्याचा. आतूनच क्लिक होईल. समजा एक छोटीशी गल्ली असेल आणि खूप मोठा रेडा आला मोठमोठ्या शिंगांचा. मग तुम्ही भले मोठे राजा असाल त्या गावातले, आणि राजा जर चाललेला असेल तर काय त्याला असं म्हणणार की हट माझ्या मार्गातून, मी इथला राजा आहे, मी इथून चाललोय, तू माझ्याशी अदबीने वागायला हवंस, निघून जा रेड्या, निघून जा इथून. तर तो रेडा काय ऐकणार आहे राजाचं? तो काय म्हणेल, अरे तू राजा तर मी महाराजा आहे, जा. मग तो असा शिंग उगारून उभा राहील, जखमी करेल आणि डोकंही फोडेल राजाचं. त्याला काय पडलंय? हा, तुम्हाला जर त्याच्याशी सामना करायचा नाही तर राजा असो किंवा महाराजा, चुपचाप तिथून बाजूला व्हा, ओट्यावर चढा, समोर नका येऊ, नाहीतर तुमचंच डोकं फुटेल. तिथे त्यावेळी तुम्ही कसे समजदार बनता? तिथे रेड्याशी टक्कर द्यायला जाता का तुम्ही? तर समजायचं की हे लोक जे आपल्याशी समोरून भांडायला येत आहेत ते रेडा किंवा बैलासारखेच आहेत, असं मनात ठेवायचं. तोंडावर नाही बोलायचं त्यांना, नाही तर आणखीन मोठं भांडण होईल, मग शत्रुत्व आणखी वाढेल. असे टकराव टाळत राहा. रात्रीच्या अंधारात तुम्ही घरात बाथरूमला जायला उठलात आणि अंधारात आपल्याला रस्त्यात जर दरवाजाऐवजी भिंतच लागली आणि आपलं डोकं आपटलं तर काय आपण भिंतीला लाथा मारतो का? ए भिंती, बाजूला हो माझ्या समोरून, माझंच घर आहे, तू का बरं मध्ये आली आहेस? असं कराल का तुम्ही? का नाही करत? कारण तुम्हाला माहिती आहे की ही भिंत आहे, ती बाजूला होणार नाही, तुम्हालाच बाजूला व्हावं लागेल भिंती समोरून, नाही का? आणि अंधारातून दरवाजा शोधून मार्ग काढावा लागेल तुम्हाला. अशा प्रकारे आपल्या जीवनात ज्या कुणाशी भांडण होतं किंवा डोकं फुटतं तो आपलाच हिशोब असतो, आपल्याच चुकांचा परिणाम असतो. आपल्याला जर त्यातून सुटायचं असेल तर पुन्हा त्याच्याशी भांडण करायचं नसेल तर गुपचूप तिथून निघून जायचं आणि आपलं वैर बांधायला अटकाव करायचा. नाहीतर जन्मोजन्मी हे चालतच राहील. म्हणून मनातूनही कोणाला टक्कर देऊ नका. हा तर असाच आहे, तसाच आहे, नालायक आहे, याचं एवढं खाल्लं, त्याचं तेवढं खाल्लं, असा मनातूनही कोणाबद्दल वाईट विचार करू नका. ही मनातूनच अशी भांडणं सुरू होतात, त्याची स्पंदनं प्रतिस्पंदनं चालूच राहतात आणि ऑटोमॅटिक एकमेकांविषयी भाव बिघडतात आणि मनातून शत्रुत्व सुरू होतं. मग असं होईल तेव्हा हृदयापासून पश्चाताप प्रतिक्रमण करून त्यांच्या अंतरंगात वसलेल्या भगवंताकडे माफी मागा आणि ते सगळं वैर सोडून द्या. तरच आपल्याला सुख आणि शांती लाभेल, नाहीतर भयंकर भोगावं लागेल. जय सच्चिदानंद.